होय रे रामा, पोरगी तर बरी दिसली बघ. हा, ना का डोळ्याने सरळ दिसली. हा, मी तिला काही प्रश्न विचारतो. हा, तिला हा हो काय म्हणते काय नाही फक्त तू ऐकायचं, काहीच बोलू नको. सांगणार तुला शेवटला मी तुला चान्स देतो बोलायला, कळलं की? शांत बस. होय ग पोरी, तुझं नाव काय? माझं नाव का? माझं नाव रेश्मा आहे. हा, किती पत्ता शाळा शिकली सांग? 12वी झाली माझी. 12वी झाली वे. हा हा हा. कशाचा छंद बिंद आहे का तुला? हा, मला आरी वर्क येतं, शिलाईचं काम पण येतं मला. चांगला चांगला चांगला. हा, आणि होय तुला स्वयंपाक बिपाक येते का सगळं? हो, स्वयंपाक वगैरे सगळं येतो. हा, तुला शेणाचा सडा, सारवण, रांगोळी बिंगोळी टाकता येते की नाही? हो येते. पण मला ना अजून थोडं काही प्रश्न विचारायचा आहे तुला. हा, आमच्या घरामध्ये बघ आम्ही 4 जण राहतो. आम्ही दोघं नवरा बायको, माझं पोरग आणि माझं बारकं पोरग, आम्ही एवढे जण राहतो. आणि आमच्या घरामध्ये धुणं भांडी स्वयंपाक फरशी, हा, आणि सगळ्या गोष्टी, आता घरातलं जे काही काम असेल ते सगळ्या गोष्टी आम्ही घरीच करतो. आमच्याकडे काही कामवाली बाई नाही. हा, मी स्वतः करते. आता ह्याच्यानंतर तू जर आमच्या घरी आलीस की मग ते सगळं काम तुला करावं लागते. हा, तुला येते ना काम सगळं? हो, बरं बरं बरं, चांगलाय चांगलाय. हा, ऐक आता. हा, स्वयंपाक घरातला 2-3 टाइमचा वेळी तुलाच करावं लागेल, मान्य आहे का तुला? हा, स्वयंपाक पण येतो का? मला सगळा स्वयंपाक येतो. वरण भात चपाती सगळं येतं. आणि हो, आमच्या घरी कपडे धुवायला मशीन नाही, तुला हाताने धुवावं लागेल. जमतंय का तुला? नाही, मला धुता येतात, हाताने पण येतात मला धुता कपडे. हो, आमच्या घरी आम्ही हाताने धुतो कपडे. हा, मग ठीक आहे. आणि हो, आमच्या घरामध्ये धुणं भांडीला बाई नाही, तुला माहिती आहे, मी सांगितलं पहिलेच. भांडे पण तुलाच घासावं लागेल. हो, भांडे पण येतात मला घासायला. आणि हो, फरशी पुसायला पण आमच्या घरी मोप बीप काय नाही, तुला कपड्याने हात फरशी पुसावं लागेल. हो, मला कपड्याने पण येतं की पुसता. वॉशिंग मशीन आमच्या घरी नाही, कपडे पण तुला धुवावं लागतील. भांड्यासाठी आमच्या घरी काय मशीन नाही, भांडे पण तुला धुवावं लागेल. हा, फरशी तुला हाताने पुसावं लागेल. आता सांगतो बसून बाई. हा, आमच्या घरी पाहुणे रावळे सगळे येतात, त्यांचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. कोणी आलं गेलं लांबचं दूरचं जवळचं नाक डोळे मुरडायचे नाहीत. नाही नाही, मला पण जमतो पाहुणचार करायला. हा, मग ठीक आहे. हा, म्हणजे बऱ्यापैकी तुझ्या आईवडिलांनी चांगलं शिकवलंय तुला. हो, त्याच्यामुळे काय अडचण नाही. हा, बऱ्यापैकी आता मी जेवढं तुला विचारलं तेवढा हाच म्हणायला लागलीस तू. परत म्हणायचं नाही बरं का, मी सांगला तुम्हाला. नाही, तुमच्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. आईला बी सांग बरं की. हा, अरे पप्या, पोरगी तर बरी दिसाली, सुगरण दिसाली, सगळे कामं देतात म्हणाली, घरातली कामं तीच करतो म्हणाली, सगळ्या गोष्टी डन झाल्यात बघ आता. हा, आपण एक काम करूया, सोयरीक जुळून की टाकू. महिन्याला किती पगार देणार तू तिला? अरे, असं कसं काय लग्न पक्क करायचं? तू तर तिचा पगारच ठरवला नाही की महिन्याला किती पगार देणार तू तिला. तिचा पगारच ठरवला नाही की महिन्याला किती पगार देणार तू तिला. आई, तू तिला सर्व कामाचं विचारलं, मग तुला सून न्यायची का मोल करीन? मग तिचा पगार नको का ठरवायला? रुको जरा. आई, तू तिला सर्व कामाचं विचारलं, मग तुला सून न्यायची का मोल करीन? मग तिचा पगार नको का ठरवायला?